मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहेत हे उद्योग या ठिकाणी आणतो आहोत आणि त्यासोबत अनेक गोष्टी आहेत। मग नागपूर मेट्रोच्या कामाला आता गती दिलेली आहे। कालच आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत करार केला आणि नागपूर मेट्रोच्या फेज 2 करता पूर्ण निधी हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने आपल्याला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलाय। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही निर्णय या ठिकाणी घेतले आहेत यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये गोदावरीचं तुटीचं खोर आहे आणि म्हणून साधारणपणे सातत्याने मराठवाड्यात दुष्काळही पाहायला मिळतो आणि त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा प्रकारचा एक वादही आपल्याला पाहायला मिळतो। हा वाद जर दूर करायचा असेल तर अर्थातच आपल्याला तुटीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणावं लागेल आणि म्हणून त्याचाही निर्णय आपण घेतला आणि 54 टीएमसी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित आपण हिशोब लावला तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आपल्याला सिंचनाच्या सोयी करता येतील। आज जवळपास उल्हास खोऱ्यातलं 54 टीएमसी पाणी या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणतो आहोत। आणि हे सगळं करत असताना एक मराठवाडा वॉटर ग्रिडचा प्रश्न देखील या ठिकाणी आला। खरं म्हणजे 2018 साली आपण इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइजेस कंपनी जी इस्रायलची सरकारी कंपनी आहे यांना मराठवाडा वॉटर ग्रिडचं काम दिलं होतं। त्यांनी आपल्याला 6 सविस्तर अभ्यास अहवाल दिले होते, 10 प्राथमिक संकल्पना अहवाल त्यांनी दिले होते आणि जवळपास 8 प्राथमिक संकल्पना अहवाल त्यापैकी त्यांनी आपल्याला दिले आणि मग आपण मराठवाडा वॉटर ग्रिड ची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि त्यातल्या एका जिल्ह्यातलं काम देखील आपण सुरू केलं होतं। 8 जिल्ह्यांच्या कामांना तत्वता मान्यता देखील आपण त्या ठिकाणी दिली होती। दुर्दैवाने त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड करायची नाही असा निर्णय केला। हा निर्णय जयंतराव याकरता दुर्दैवी होता की आपल्याला काहीच करायचं नव्हतं, सगळा पैसा केंद्र सरकार देणार होतं। केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं जल जीवन मिशनच्या अंतर्गत